नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त ना? तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला लालबागकर कौतुक ब्लॉग्स। तर मंडळी, गणेशोत्सवाचा सण संपले, आता पुढचा जो सण येतो तो आहे नवरात्री। तर या नवरात्रीच्या निमित्ताने आपण आज चाललो आहोत चिंचपोकीची आई भवानी या देवीच्या पाद्यपूजन सोहळ्याला। तर तुम्ही ब्लॉगमध्ये असेच बनून राहा। हे त्यांचं जे वर्ष आहे ते 72वं वर्ष आहे चिंचपोकीच्या आई भवानीच्या देवीचं, आणि त्यांचा आज पाद्यपूजन सोहळा आहे। तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सगळं ते पाद्यपूजन सोहळा दाखवतो। तुम्ही असेच व्हिडिओमध्ये बनून राहा, आणि तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा। तुमचा सपोर्ट मला खूप जरुरी आहे, आणि तुम्ही मला जे प्रेम देताय आतापर्यंत त्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद। चला तर मंडळी, आपण जाऊया थेट चिंचपोकीच्या आई भवानीच्या पाद्यपूजन सोहळ्याला। तर मंडळी, तुम्ही बघू शकता आपण चिंचपोकीच्या आई भवानीच्या मुख्य द्वाराजवळ आलेलो आहोत, आणि हा तोच गेट आहे जो गणपतीला यूज केला होता, जो मांडला होता। तर आता आपण इकडनं आतमध्ये जाणार आहोत। सो मंडळी, आपण त्या गेटच्या मेन प्रवेशद्वाराच्या आतमध्ये आलो, आणि आता इकडनं सरळ चालत येतो, आणि ही आहे खरी चिंतामणी नगरी। तर तुम्ही बघू शकता समोर मंडप दिसतंय आपल्याला चिंचपोकीच्या आई भवानीचं। सो फायनली गाईज, आपण चिंचपोकीच्या आई भवानीच्या मंडपाजवळ आलेलो आहोत, आणि तुम्ही बघू शकता इथे पाद्यपूजन सोहळ्याची तयारी चालू आहे। मस्तपैकी अशी कमान सजवलेली आहे आई भवानीची, आणि इथे सगळी तयारी चालू आहे। आता थोड्याच वेळात इथे पूजेला सुरुवात होणार आहे। आईच्या नावाचा जागर चालला आज रातीला, भक्तांना तारीची चंडमुंड मारीची शक्ती दे जरा, बेल फुल दीप धूप उडे भंडारा देवीचा, हे आईचा अंबेचा, देवीचा, हे आईचा, हे अंबेचा। दाही दिशांना तू व्यापून राहणारी तीन ताळ पाताळी तू, रंग तुझे सारे हे कैक दे भारे भवताली बसले जणू, निजरूपे गेला खया दोन डोळ्यात माते गेली साठवू, लक्ष्मी तू जगदंबे काली कधी अंबे नावे तिथी आणवू, विश्वाच्या जन्माचा सुखाना जगण्याचा स्रोत तू खरा, राहो तुझी माया कृपेची दे छाया जो आसरा, कोटी सूर्य चंद्र लीन पायशी तुझ्या देवीचा, हे आईचा भवानीचा, हे देवीचा, हे आईचा भवानीचा। तर मंडळी, फायनली मी घरी आलो, आणि तुम्ही या ब्लॉगच्या माध्यमातून बघितलं असाल की चिंचपोकीच्या आई भवानीचं जे पाद्यपूजन सोहळा होतं ते किती सुंदरपणे तिथे डेकोरेशन केलं होतं, आणि खूप चांगल्या पद्धतीने ते सगळं मांडलेलं होतं। तर या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्ही ते सगळं बघितलं,
आणि तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की माझ्या ब्लॉगला लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आतापुरती मी घेतो तुमची रजा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.